नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत कुरडईची भाजी. तुम्ही म्हणाल कुरडईची भाजी तर आम्ही पण बनवतो, पण माझ्या पद्धतीने तुम्ही देखील ही भाजी एकदा नक्की बनवून बघा. नाक मुरडणारे देखील आवडीने मागून मागून खातील अशी खात्री आहे. व्हिडिओला सुरुवात करूयात. कुरडईची भाजी बनवण्यासाठी या इथं मी गव्हाच्या कुरडया घेतलेल्या आहेत. ह्या कुरडया कशा बनवायचा याचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तर या ठिकाणी ह्या गव्हाच्या कुरडईची आज आपण भाजी बनवणार आहोत. तर ह्या कुरडया आहेत त्या आपल्याला तुकड्यांमध्ये तोडून घ्यायच्या आहेत. व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे. घरामधल्या सर्वच भाज्या संपलेल्या असतात. अशा वेळेस भाजीला काय बनवावं हे सुचत नाही. अशा वेळेस तुम्ही ही मस्त अशी भन्नाट कुरडईची भाजी एकदा नक्की ट्राय करू शकता. तर या पद्धतीने जेवढ्या कुरडया आपल्याला भाजी बनवण्यासाठी लागायच्या आहेत तेवढ्या आपण अशा पद्धतीने तोडून घेऊयात. इथं मी भाजी बनवण्यासाठी जेवढ्या कुरडया लागणार आहेत तेवढ्या मी अशा पद्धतीने तुकड्यांमध्ये तोडून घेतलेल्या आहेत. तर या पद्धतीनेच आपल्याला अशा पद्धतीने याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. अगदी मीडियम साईजमध्ये. पुढच्या कृतीकडे वळूयात. सर्व तुकडे करून घेतलेले कुरडईचे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. आता या कुरडईमध्ये आपल्याला जास्तीचं पाणी घालायचं आहे. कुरडई बुडून वरती पाणी येईल इतकं पाणी आपण यामध्ये घालूयात. थोडंसं जास्तीचंच पाणी इथं आपल्याला घालायचं आहे आणि अशा पद्धतीने ही कुरडई आपल्याला या पाण्यामध्ये छान अशी डीप करून घ्यायची आहे आणि 15 ते 20 मिनिटांसाठी याच्यावरती झाकण ठेवून ही कुरडई अशीच पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे. 15 ते 20 मिनिट झालेले आहेत. त्यानंतर इथं बघू शकता ही कुरडई अगदी छान अशी भिजलेली आहे. यापेक्षा जास्त ही कुरडई आपल्याला भिजवायची नाही. अगदी अशा पद्धतीचीच ही कुरडई आपल्याला इथं भिजवून घ्यायची आहे भाजी बनवण्यासाठी. कुरडई छान अशी भिजलेली आहे जशी पाहिजे तशी. पुढच्या कृतीकडे वळूयात. गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये फोडणीकरता 2 पळ्या तेल घालत आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये घालूयात पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे. जिरे मोहरी छान फुललेलं आहे. काही कढीपत्त्याची पानं घालूयात. सोबतच घालायचा आहे आपल्याला इथं बारीक चिरलेला कांदा. तर ह्या भाजीसाठी मी इथं थोड्याशा जास्त कांद्याचा वापर केलेला आहे. 2 मीडियम साईजचे कांदे इथं मी बारीक चिरून ही भाजी बनवण्यासाठी वापरलेले आहेत. आता हा कांदा आपल्याला या तेलामध्ये अगदी छान असा तांबूस रंगावरती तळून घ्यायचा आहे. या भाजीला थोडासा कांद्याचा जास्त वापर केला तर ही भाजी चवीला भन्नाट लागते. तर इथं बघू शकता कांदा अगदी छान असा तांबूस रंगावरती परतून घेतला. कांदा जास्तही करपवण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर यामध्ये घालत आहे अद्रक आणि लसूण पेस्ट. व्यवस्थित असं परतून घेऊयात. लसणातला कच्चेपणा दूर झाला की आपण यामध्ये काही सुके मसाले घालूयात. पाव चमचा हळद पावडर घालायची आहे. अर्धा ते 1 चमचा आपल्याला बॅडगी मिर्च पावडर घालायची आहे. 1 चमचा कांदा लसूण मसाला घालत आहे. अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आणि अगदी चिमूटभर इतका हिंग घालायचा आहे आणि व्यवस्थित असे हे मसाले परतून घ्यायचे आहेत. मसाले छान असे परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये पाण्यामध्ये भिजवून घेतलेली कुरडई घालायची आहे. तर ही पाण्यातली कुरडई आहे ती आपल्याला अशा पद्धतीने नितळून यामध्ये घालायची आहे. सर्व कुरडई यामध्ये घातल्यानंतर आपल्याला यामध्ये चवीकरता मीठ घालायचं आहे. या ठिकाणी मीठ आपल्याला बेतानेच घालायचं आहे कारण कुरडईमध्ये देखील बनवताना मीठ घातलेलं असतं. बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. कोथिंबीर घातल्यानंतर ही भाजी 2 ते 3 मिनिटांनंतर अगदी छान अशी परतून घ्यायची आहे. यामध्ये एक्स्ट्राचं पाणी घालण्याची आवश्यकता नाही. ह्या कुरडया आपण भिजवून घेतलेल्या आहेत त्यामुळे कुरडई शिजण्यासाठी देखील जास्त वेळ लागत नाही. अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये ही भाजी खाण्यासाठी तयार होते. तर या ठिकाणी 2 ते 3 मिनिटांसाठी ही भाजी मी परतून घेतलेली आहे. तर या भाजीमध्ये मी शेंगदाण्यांचा कूट घालणार आहे. जर का तुम्हाला शेंगदाण्याचा कूट घालायचा नसेल तर ही भाजी तुम्ही या स्टेजला डायरेक्ट सर्व्ह करण्यासाठी घेऊ शकता. पण मी या ठिकाणी भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालत आहे 2 चमचे इतका आणि व्यवस्थित अशी परतून घेत आहे. जर का शेंगदाण्यांचा कूट आवडत नसेल तर ती भाजी डायरेक्ट सर्व्ह केली तरी देखील चवीला भन्नाट लागते आणि जर का तुम्ही शेंगदाण्यांचा कूट खात असाल तर यामध्ये घालून ही भाजी सर्व्ह करा. अशी ही भाजी चवीला भन्नाटच लागते.
आता याच्यावरती आपण 2 मिनिटासाठी झाकण ठेवूयात आणि अगदी लो गॅसवरती या भाजीला छान अशी वाफ काढून घेऊयात. 2 मिनिटासाठी या भाजीला छान अशी वाफ काढल्यानंतर ही भाजी खाण्यासाठी तयार आहे. पुन्हा एकदा छान अशी मिक्स करून घेऊयात. तर या ठिकाणी आपण ही कुरडईची भाजी आहे ती सुक्की भाजी बनवलेली आहे. जर का तुम्हाला रस्सा भाजी पाहिजे असेल तर ह्या भाजीमध्ये गरम केलेलं पाणी घालून या भाजीवरती झाकण ठेवून ह्या भाजीला 2 ते 3 मिनिटासाठी छान वाफ काढायची आहे. मस्त रस्सा भाजी देखील बनून तयार होते. तर या ठिकाणी आपली मस्त अशी सुक्की कुरडईची भाजी बनून तयार झालेली आहे. भाजीला कलर काही सुंदर आलेला आहे आणि सुगंध म्हणाल तर या भाजीचा अगदी घरभर दरवळत आहे. अशा प्रकारची टेस्टी भाजी बनवून इथं तयार झालेली आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय.